आलेला आहे आपल्या कंपनीतला आहे. तर आपल्या रूमवर आलेला रूम बघायला. तर कशी वाटली रूम? छान आहे ना? एक नंबर, छान रूम आहे. लोकेशन पण चांगलं आहे. बघा एवढी मोठी सोसायटी आहे इकडं. नमस्कार मित्रांनो, तर कशा सर्व. मी साहिल विजय शिवण म्हणजेच बँजोप्रेमी साहिल. तर स्वागत करतो आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये. आजचा हा ब्लॉग म्हणजे बँजो ब्लॉग नाही, तर फायनली मी आज पहिल्यांदा माझ्या आयुष्यातली एक गोष्ट तुमच्याशी शेअर करणार आहे. तर घडलेली गोष्ट आहे आणि आता मी कल्याणला आहे. तर कल्याणला येण्याचं कारण म्हणजे हे बघा, आताच आपण नवीन रूम घेतलेली आहे. तर हे लहानपणापासूनच स्वप्न होता आणि मम्मीचं पण स्वप्न पूर्ण झालेलं आहे, म्हणजे करायचं होताच पूर्ण. तर बघा फायनली रूम घेतलेली आहे. तर आता सध्या इकडे ताई राहणार आहे, ताई आणि भाऊजी. इकडे भाऊजी आले बाहेर. तर फायनली घेतलेली आहे आणि आयुष्यातली मोठी गोष्ट होती ही. तर घ्यायची मुंबईमध्ये घर असावं, सर्वांचीच इच्छा असते, तशी माझी पण इच्छा होती की मुंबईमध्ये घर असावं. तर फायनली पूर्ण केलेली आहे इच्छा आणि खूप भारी वाटतं आहे. आणि कालच शिफ्ट झालो, तर आज ब्लॉग स्टार्ट केला. आणि आज म्हणजे थोडी तात्पुरतीच म्हणजे गणेश पूजा केलेली आहे. तर मोठी पूजा आपली नंतरला होईलच. बघा दाखवतो बाहेरून पण बिल्डिंग वगैरे दाखवतो. तर बिल्डिंगमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे रूम. आणि इकडे आता सध्या सामान आहे. इकडं बेडरूम आहे, इकडं किचन, आणि इकडे हॉल आहे. आता सध्या सामान शिफ्ट करायचं बाकी आहे अजून. आणि पण भारी वाटतंय, एक आपली स्वतःची रूम. तर ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते. कधी आपले असं फॅमिली ब्लॉग नसतात, पण कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. तर कंटिन्यू आपले ब्लॉग येतील मग, तर नक्की सांगा. आणि बाहेरून पण दाखवतो तुम्हाला बिल्डिंग वगैरे. आणि आपली 3ऱ्या फ्लोअरवर रूम आहे. तर आता वाजले आहेत बरोबर 1 आणि आता ब्लॉग स्टार्ट केला डायरेक्ट. तर जेवण होतं, जेवतो आणि नंतरला तुम्हाला रूम दाखवतो पद्धतशीर. आणि आपला बाहेर पण आहे, तर बाहेरून पण रूम दाखवतो कशी बिल्डिंग वगैरे. मित्रांनो जेवण व्हायला अजून टाईम आहे. आपण बाहेरनं तुम्हाला रूम दाखवते, बिल्डिंग दाखवतो कुठे आहे कशी आहे. तर चला. लिफ्ट वगैरे आहे. थर्ड फ्लोअरला आहे. मस्त आहे. सोसायटी वगैरे चांगली आहे. आणि सोसायटीचं नाव आहे श्री सद्गुरू कृपा. दाखवतो इकडे पार्किंगची वगैरे सोय केलेली आहे. सर्व पार्किंगची वगैरे गाड्या. थोडा क्रिकेट खेळत आहे. अजून भरपूर असा डेव्हलप होतो आहे एरिया. आणि इकडे दुकान आहेत जवळ बिल्डिंगच्या खालीच. हीच बिल्डिंग आहे आपली.
एवढी मोठी सोसायटी आहे इकडं. अशी सोसायटी आहे पूर्ण आणि इकडे खालती पार्किंग आहे. तिथे झालेलो मगाशी. डायरेक्ट हा रोड आहे. तर अशी आहे सोसायटी. मस्त आहे एकदम. काय टेन्शन नाही कसलं. पाण्याचं वगैरे तर टेन्शन नाही. भारी वाटतं. तर मित्रांनो, तर अशी होती आमची सोसायटी. आता अजून रजिस्ट्रेशन वगैरे बाकी आहे, सगळं बाकी आहे. तर बुकिंग वगैरे झाले आणि रजिस्ट्रेशनचं पण काम हळूहळू चालू आहे. तर एकदा फर्स्ट टाईम घेत होतो रूम, त्यावेळी आम्हाला बिल्डरने आमच्या फसवलेली. तर म्हणजे 1 BHK सांगलेले, 1 RK देत होता. तर असं झालेला स्कॅम मोठा. तर मग कॅन्सल केलेली ती रूम आणि पैसे घेतलेले रिटर्न. पण येताना काचकूच करत होता. तर असं झालेला विषय. तर ही सेकंड टाईम आहे. सेकंड टाईम फायनली घेतलेले आहे. तर लिगली आहे. सो भारी. आणि हीच गोष्ट शेअर करायची होती तुमच्याशी. आणि तुमच्या नक्कीच प्रेम द्या, खूप प्रेम द्या. आणि असे पण ब्लॉग, डेलीचे ब्लॉग कसे वाटत आहेत ते कमेंटमध्ये सांगा. नक्की सांगा. अजून काम बाकी आहे. आणि बघा कलर वगैरे काढायचं आहे. सगळं कलर वगैरे व्यवस्थित काढायचं आहे. अजून दरवाजे आहेत ते पण नीट करायचे. अजून रूमचं तिकडे बाल्कनी आहे ती, तिला ग्रिल वगैरे लावायचे. पद्धतशीर आता झालं आहे. तर जरा सेटल होते, त्यानंतरला सगळं काम ओके करायचं. आणि आता सगळा पसार आहे रूममध्ये, सगळा पसार आहे. तर कालच आल्यामुळे जरा पसार आहे, तर आवरून होईल. मित्रांनो, आपला किशोरदा आलेला आहे, आपल्या कंपनीतला आहे. तर आपल्या रूमवर आलेला रूम बघायला. तर कशी वाटली रूम? छान आहे ना? एक नंबर, छान रूम आहे. लोकेशन पण चांगलं आहे. हां, तुम्ही पण या बघायला. हां, नक्की या. वहिनी पण आलेल्या इकडे, किशोरदाची वाईफ आहे. तर आता निघतायत. इकडे वहिनी आहेत. से हाय. तर निघतायत ते आता. आले थोडा वेळ बसले, बरं वाटला.
निघाला किशोर आपला ऑफिसमधला होता. आता घरी जातो. साईडला कॅमेरा वगैरे आहेत. आता रूममधनं निघते म्हणजे ताई आणि भाऊजी झोपलेत. निघतो आता मी दादरला जायला. चालू दादरला जाऊया. तर असा हा ब्लॉग होता. तर आता दादरला जाऊन एंड करूया आपण ब्लॉग. सर लिफ्ट आले खालती चालत. मित्रांनो रूममधनं खालती उतरला ना मला रिक्षा भेटतात. पण आता नेमक्या रिक्षा नाही, जरा पुढे जायला लागलो. रिक्षा भेटेल आता. इकडे बघताय शाळा पण जवळ आहे. रूमच्या इकडे दुकान जवळ आहे. सर्व दुकानं वगैरे जवळ आहेत आपल्या. मित्रांनो आत्ताच उतरलो. कल्याण स्टेशनला आलो आता. आणि आपल्याला आपल्या रूमवरनं यायला इकडे 15 मिनटं लागतात. आणि ब्रिजचं काम चालू आहे वरती बघा. पूर्ण डेव्हलप होतं. चला दादरला जाऊया. दादरला जाऊन येतो. तर मित्रांनो फायनली आलो. आपल्या मी राहतो तिथे कंपनी. तर आता वाजले बघा किती, 7:15. तर मित्रांनो फायनली रूम घेतलेली आहे कल्याणला. तर तिकडेच होतो. काल गेलेलो आणि आज आत्ता येतो. तर तिकडेच होतो एक दिवस. तर तिकडे ताई आणि भाऊजी तिकडेच राहणार आणि तिकडनंच जॉबला वगैरे जाणार होतो. तर मी सध्या तरी इकडेच आहे, नंतरला बघू. तर हा छोटासा प्रयत्न होता म्हणजे तुम्हाला माझी गोष्ट एक सिक्रेट तुमच्यापर्यंत शेअर केला. तर माझ्या आयुष्यातली पहिली म्हणजे गोष्ट होती ही, रूम घ्यायची मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये आपलं घर असावं एक तरी. तर असावं प्रत्येकाची इच्छा असते, तशी माझी पण होती. तर ती पूर्ण केलेली आहे. तर सगळे घरचे पप्पा वगैरे मम्मी
तर त्यांचा सपोर्ट आहेच. तर थँक्यू सो मच पप्पा मम्मींसाठी पण, आणि सगळे बहीण भाऊजी तर सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि तसेच ना आपल्या कंपनीतले काही माणसं आहेत तर ती पण खूप खूप प्रेम देतात, म्हणजे सपोर्ट तर खूप करतात आणि असं चांगले आहेत, पूर्ण सपोर्ट वगैरे करतात. तर असाच होता तुमच्यापर्यंत शेअर करायचा एक प्रयत्न होता छोटा. तर फायनली रूम घेतलेली आहे परत एकदा. खूप आनंद झाला आहे. म्हणजे मम्मीची तर कधीपासून इच्छा होती, मी जेव्हा लहान होतो तेव्हापासून इच्छा होती की मुंबईमध्ये घर असावं आपलं स्वतःचं. गावाला आहेच पण मुंबईमध्ये पण असावं. तर फायनली झालं आहे, स्वप्न पूर्ण झालं आहे. काय स्वप्न पूर्ण होत आहेत हळूहळू, तर होतील पुढे पण. तुमचा सपोर्ट असेल तर नक्की. तर आता व्हिडिओ एंड करतो. तर मित्रांनो हा ब्लॉग असाच होता. माझी आयुष्यातली एक गोष्ट, छोटीशी गोष्ट पण ती माझ्यासाठी खूप मोठी आहे, तर ती शेअर केली तुमच्यासोबत. तर हा ब्लॉग असाच होता. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग कसा वाटला हे आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा अशा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खत्म.